श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधन. रक्षाबंधन का व कसे सण साजरा करायला लागले? रक्षाबंधन हा एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र हिंदू सण आहे. रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बंध. याचा अर्थ रक्षणाच्या वचनाचा पवित्र बंध. हा सण मुख्यतः भावंडांमधील प्रेम, जबाबदारी आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. खाली दिला आहे रक्षाबंधन साजरा करण्यामागील इतिहास आणि सुरुवात. रक्षाबंधन कसा सुरू झाला? इतिहास अथवा उगम. 1. वेदकाळातील सुरुवात. रक्षाबंधनाचा उगम वेदांमध्येही सापडतो. यामध्ये रक्षासूत्र बांधण्यासाठी प्रथा यज्ञात वापरली जात असे. पुरोहित यजमानाच्या हातावर रक्षासूत्र बांधून त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना करत. 2. इंद्र सचीची कथा. एकदा देवदानव युद्धात इंद्राची पराजय होऊ लागली तेव्हा त्याच्या पत्नी शचीने इंद्राणीने ऋषी ब्रह्माकडून पवित्र धागा मिळवून इंद्राच्या हातावर बांधला. त्यानंतर इंद्राला विजय मिळाला. हे रक्षासूत्र स्त्रियांनी पुरुषांच्या रक्षणासाठी बांधण्याची सुरुवात या क्षणापासून झाली असे मानले जाते. 3. कृष्ण द्रौपदी कथा. महाभारत. श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला. त्यानंतर कृष्णाने द्रौपदीला वचन दिले की तू संकटात आलीस तर मी तुझं रक्षण करीन. हेच रक्षाबंधनाचं मूळ तत्व मानलं जातं. 4. राणी कर्णावती. हुमायूं कथा. मध्ययुगात चित्तोडची राणी कर्णावतीने बादशाह हुमायूँला राखी पाठवली जेणेकरून तो तिला बहादूर शाहपासून वाचवेल. हुमायूँने तिला बहीण मानून मदतीसाठी सैन्य पाठवलं. रक्षाबंधन सण कसा साजरा करावा? परंपरा. बहीण भावाला कुंकू लावते, औक्षण करते व राखी बांधते. राखी बांधून गोड खाऊ घालते. भाऊ बहिणीला भेट किंवा पैसे देतो आणि तिच्या रक्षणाचं वचन देतो. काही घरात आरती आणि मंत्रोच्चारही केला जातो. धार्मिक आणि सामाजिक महत्त्व. भावंडांमधील प्रेम, सन्मान आणि बांधिलकी याचं प्रतीक. हिंदू धर्मातील स्त्रीरक्षण संस्कृतीचा भाग. मुलींना सामाजिक संरक्षण आणि मान्यता देणारा सण. आजही बहीण भाऊ नसले तरी राखी भाऊ बनून राखी बांधण्याची पवित्र परंपरा चालू आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.